नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त झणझणीत काळं मटण कसं बनवायचं ते पाहणार आहोत। अगदी छान आणि मस्त दाटसर असा रस्सा झालेला आहे। चवीला सुद्धा खूपच छान होतं। अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपण आज ही भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। बऱ्याच जणांनी मला या रेसिपीसाठी रिक्वेस्ट केलेली होती। चला तर मग पाहूयात। या ठिकाणी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे। मटण स्वच्छ करून घ्यायचे आणि हवं तसं कट करून घ्यायचं आहे लहान मोठ्या आकारामध्ये। अगोदर आपण मटणासाठी मीठ आणि हळद लावून फक्त मटण हे शिजवून घेणार आहे। तर शिजवताना तुम्ही कुकर किंवा पातेल्यामध्ये शिजवलं तरी चालेल। इथे मी पातेल्यामध्ये शिजवणार आहे। 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद मटणाला व्यवस्थित लावून घ्यायची आहे। हे व्यवस्थित लावून झाल्यानंतर लगेच फोडणी करायला घेऊयात। एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे आणि ह्यात एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। फोडणीसाठी फक्त कांदाच वापरणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं लसूण आणि खोबरं सुद्धा ह्यात बारीक करून घालू शकता। तेलामध्ये कांदा 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे। आळणी मटण कसं बनवायचं किंवा मटणाचं जे सूप आहे ते कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी याआधीच अपलोड केलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा। आता कांदा छान परतला की लगेच ह्यात आपण हळद मीठ लावून घेतलेलं मटण घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे। 1-2 मिनिटं हे तेलामध्ये असंच परतून घ्यायचे। मटण सुरुवातीलाच तेलामध्ये चांगलं परतून घेतलं की ह्याचा वास जो आहे तो अजिबात येत नाही। हे छान मिक्स करून घ्यायचे। गॅस पूर्णपणे बारीक करायचा आहे आणि पातेल्यावरती झाकण ठेवायचे। झाकण ठेवल्यानंतर ताटामध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचे। आपण पातेल्यामध्ये खाली अजिबात पाणी घातलेलं नाहीये। गॅस पूर्णपणे बारीक करायचा आहे आणि झाकणीमध्ये पाणी घालायचे। तर पाणी हे गरम होईपर्यंत आपल्याला असंच राहू द्यायचे एक 5 ते 6 मिनिटं। लो गॅस केल्यामुळे मिठाने ह्याला छान पाणी सुटतं आणि ह्यात आता हे सगळं पाणी घालून घ्यायचंय। त्याचबरोबर मटण शिजवण्यासाठी आपण गरम पाणी वापरणार आहे। तर दुसऱ्या गॅसवरती मी आणखीन गरम पाणी करायला ठेवलेलं होतं ते सुद्धा ह्यात घालून घ्यायचे। तर आणखी अर्धा लिटर असं पूर्णपणे 3 ग्लास मी पाणी घातलेलं आहे। आता ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। तुम्ही हवं तर ही सगळी प्रोसेस कुकरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता, कारण मटण शिजायला वेळ लागतो। पातेल्यामध्ये थोडा जास्त वेळ जातो। तुम्ही हवं तर हे कुकरमध्ये शिजवून घ्या। 5 ते 6 शिट्ट्यामध्ये हे छान शिजलं जातं। तर इथे मी पातेल्यामध्येच हे शिजवून घेतले। तर मटणासाठी आपल्याला वाटण काय काय लागणार आहे ते बघूयात। या ठिकाणी 1 वाटी फुटाणे घेतलेले आहेत मी। तर फुटाण्याऐवजी डाळ जरी वापरलीत फुटाण्याची तरी चालेल किंवा मग हरभऱ्याची डाळ भाजून घ्या। 1 वाटी फुटाणे घेतलेले आहेत। वजनाच्या मापाने हे 50 ग्रॅम फुटाणे आहेत आणि चांगली मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे। थोडीशी काड्यांसहित घेतली तरी चालेल। ह्याचं आपल्याला एकत्रित वाटण करून घ्यायचे। त्यानंतर इथे 2 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून चांगले भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर 50 ग्रॅम खोबरं आहे ते देखील पातळ कापून हलकंसं भाजून घेतलेलं आहे। 2 कुड्या लसणाच्या सोलून घ्यायच्यात आणि 2 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। आलं देखील बारीक चिरून घेतले। कांदा भाजताना थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजताना तेल वापरलेलं नाहीये। हे आपण फोडणीसाठी सगळं एकत्रित वाटून घेणार आहे। कांदा आणि खोबरं चांगलं वाटून घेतलं की भाजीला रंग छान येतो आणि चवही खूप छान येते। जर चूल असेल तर चुलीमध्ये कांदा भाजून घ्या, अगदी भाजी छान होते। हे सगळं आपल्याला एकत्रित वाटून घ्यायचे। अगोदर हे असंच फिरवून घ्यायचे आणि नंतर थोडंसं पाणी घालून ह्याचं चांगलं बारीक वाटण करून घ्यायचे। या ठिकाणी वाटण आपलं चांगलं तयार आहे। तर हे फोडणीचं वाटण आहे, हे आपण काढून घेऊयात आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये फुटाणे आणि कोथिंबीरीचं वाटण करून घ्यायचे। सगळे फुटाणे घालायचे आणि कोथिंबीर भरपूर घाला। रंग आणि चव दोन्हीही खूप छान येते। दोन्हीही अगोदर थोडंसं वाटून घ्यायचे आणि पुन्हा पाणी घालून हे देखील छान बारीक वाटून घ्यायचं आहे। मस्त असं हे देखील वाटण आपलं तयार आहे। तर या ठिकाणी जवळजवळ आपण मटण शिजायला घातलेलं अर्धा तास झालाय आणि हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे। अधूनमधून शिजवत असताना हलवून घ्यायचे। जर पाणी कमी पडलं शिजवताना तर थोडंसं गरम करून घातलं तरी चालेल।
डायरेक्ट जर कुकरमध्ये शिजवणार असाल तर एवढ्या पाण्यामध्ये व्यवस्थित ह्याच्या शिट्ट्या होतात आणि छान शिजलं जातं। तर हे शिजत आलेलं आहे, अगदी थोडंसं राहिले, पण आपण भाजी उकळवताना नंतर देखील हे शिजणार आहे, त्यामुळे मी आता हे उतरवून घेणार आहे आणि लगेच आपण फोडणी करून घेऊयात। तर फोडणीसाठी आपल्याला पुन्हा 4 ते 4.5 चमचे तेल गरम करून घ्यायचे। आपण आधी देखील तेल घातलेलं आहे फोडणीमध्ये। आता इथे मी प्लेटमध्ये मसाले घेतलेले आहेत। 1.5 चमचा काळा मसाला घेतलाय, हा रेडीमेड मसाला आहे। अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा मटन मसाला घेतलाय, 1 चमचा धने पावडर आणि 2 चमचे घरगुती मसाला घेतलेला आहे, काळा मसाला, जो घरचा तिखट मसाला असतो रोजच्या भाजीचा, तो घ्यायचा आहे। तेल थोडंसं गरम झालं की लगेच सगळे मसाले एकदम घालून घ्यायचे आहेत। इथे मी हळद वापरलेली नाही आहे, कारण आपण सुरुवातीला हळद घातलेली आहे। मसाले तेलामध्ये परतत असताना तेल खूप गरम करायचं नाही आहे, अगदी हलकंसं गरम झालं की लगेच मसाले घालायचेत, म्हणजे मग करपले जाणार नाही। आणि मसाले अगदी अर्धा मिनिट फक्त तेलामध्ये परतून घ्यायचेत आणि लगेच कांदा खोबऱ्याचं जे वाटण करून घेतलेलं होतं आपण, ते घालून घ्यायचे आणि चांगलं परतून घ्यायचे तेलामध्ये। चांगलं 2 मिनिटं हे छान परतून घ्यायचे। कांदा आणि खोबरं आपण भाजलेलं आहे, ह्यात फक्त कच्चं लसूण आणि आलं आहे, पण हे मस्त परतून घेतलं की मसाल्यांचा छान रंग येतो आणि छान हे परतलंही जातं। तर मसाले छान परतून झालेले आहेत, ह्याला थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे। फोडणीमध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर मी वरून घालण्यासाठी सुद्धा ठेवलेली आहे, आपण वाटताना देखील कोथिंबीर वापरलेली आहे। सगळं हे छान तेलामध्ये मस्त परतून घ्यायचे। फोडणी जेवढी छान होते भाजीला, तेवढी कुठलीही भाजी चवीला छान होते, रंगही छान येतो। मस्त असं हे तेल सुटलेलं आहे आणि छान परतलं गेले। मीडियम टू लो गॅसवरच हे छान परतून घ्यायचे। चांगलं परतल्यानंतर ह्यात आपण जे आळणी मटण शिजवून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचे अगोदर। तर गरम असल्यामुळे ह्याला लगेच उकळी यायला देखील चालू झालेली आहे। हे सगळं घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर ह्यात आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायला लागणार आहे, ते देखील मी दुसऱ्या गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे। शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा। आपण जे कोथिंबीर आणि फुटाण्याचं वाटण करून घेतलं होतं ते देखील घालून घेतले। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर पुन्हा एक्स्ट्रा पाणी घालायचे। आता हे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला, तुम्हाला किती भाजी बनवायची त्या अंदाजाने। पाणी पूर्णपणे सुरुवातीपासून आपण सगळं गरमच वापरलेलं आहे, गरम पाण्यामध्ये हे लवकर शिजलं जातं आणि चवदारही भाजी होते। आता ह्यात एक्स्ट्रा पाणी देखील मी घातलेलं आहे, बघा छान रंग आलाय आणि मस्त कट सुटलेला आहे। आता ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे, त्याआधी ह्यात चवीपुरतं मीठ घालून घेऊयात। तर मटण शिजवताना आपण सुरुवातीला देखील मीठ घातलेलं आहे, त्यामुळे इथे त्या अंदाजानेच मीठ घाला। तर छोटे 2 चमचे मी पुन्हा मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। अगदी मस्त रंग आलेला आहे। फुटाण्याची भाजी चवीला खूप छान होते, त्यामुळे एकदा नक्की करून बघा। जर फुटाणे नसतील तर फुटाण्याची डाळ जरी वापरली तरी चालेल, पण फुटाणे घातलेली भाजी जी आहे ती चवीला खूप छान होते। मस्त अशी छान उकळी आलेली आहे। चांगली उकळी आल्यानंतर गॅस पूर्णपणे बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती आणखीन आपल्याला हे शिजवून घ्यायचे। आता सुरुवातीला जर तुम्ही मटण पूर्णपणे शिजवून घेतलेलं असेल तर उकळी आल्यानंतर अगदी थोडा वेळ हे शिजवून घ्या, 5 ते 7 मिनिटं बारीक गॅस करून उकळून घ्या। आणि जर थोडंसं शिजायचं राहिलेलं असेल तर जास्त वेळ शिजवलं तरी चालेल। तर या ठिकाणी मी पुन्हा चांगलं हे 10 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे, बघा रंग किती छान आलाय आणि मस्त दाटसर अशी भाजी झालेली आहे। अगदी छान उकळली आहे, मस्त कट सुटलाय। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि वरून पुन्हा आणखीन मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे। अतिशय छान ही भाजी होते चवीला, तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा। कोथिंबीर घातल्यानंतर लगेच भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची। गरम भाजीवरती कोथिंबीर घातली आणि तशीच ठेवली तर थोडीशी काळी पडते, त्यामुळे लगेच मिक्स करून घ्यायची आहे।
तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. मटण सूप कसं बनवायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. नक्की चेक करा. अतिशय छान आणि मस्त दाटसर अशी भाजी तयार आहे. तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.